तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही करेक्ट थंबनेलवर क्लिक केलं. हां, आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की इतिहास व राज्यशास्त्र पेपर 2026 साठी मोस्ट आयएमपी काय राहणार आहेत आणि पेपर प्रिपरेशन कशाप्रकारे करायचं असते. तर चला व्हिडिओला करू स्टार्ट मित्रांनो. त्या अगोदर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन ऑल करा. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल. तर बघा मित्रांनो, फर्स्ट पेज तुमच्यासमोर कशाप्रकारे दर्शवले जाते. तर बघा तुम्हाला इथं सब्जेक्ट मेन्शन होते, त्यानंतर पेपरचे मार्क्स किती असतात ते मेन्शन होते, त्यानंतर पेपरचा वेळ आणि त्यानंतर पेपरचे पेजेस की पेपरचे पेजेस किती आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला इथं पेन्सिलनं तुमचा सीट नंबर लिहायचा असते आणि त्यानंतर येतात सूचना. तर बघा मित्रांनो, खूप जण मायनर मिस्टेक करतात. तर ती मायनर मिस्टेक काय आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. वाटलंच तर व्हिडिओची स्पीड 2x करून बघा. तर बघा मित्रांनो, नंबर 1 वर येते की सर्व प्रश्न कृती सोडवणे आवश्यक आहेत. बघा मित्रांनो, तुम्हाला सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, नंबर 2 उजवीकडील अंक प्रश्नाचे कृतींचे पूर्ण गुण दर्शवतात. बघा मित्रांनो, इकडून जे तुम्हाला अंक दिलेले असतात मित्रांनो, ते तुमच्या प्रश्नाचे गुण दर्शवतात. त्यानंतर नंबर 3 प्रश्न क्रमांक 1 ते 5 प्रश्नकृती इतिहास व प्रश्न क्रमांक 6 ते 9 प्रश्नकृती राज्यशास्त्र या विषयावरील आहे. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 ते 5 हे इतिहासचे प्रश्न आहेत मित्रांनो आणि प्रश्न क्रमांक 6 ते 9 हे राज्यशास्त्र या विषयावरील प्रश्न आहेत मित्रांनो. त्यानंतर नंबर 4 प्रश्न क्रमांक 2 अ आणि 8 ब मधील संकल्पना चित्रे कृती इतिहास नमुना आराखड्यात पेनाने किंवा पेन्सिलने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे. बघा मित्रांनो, त्यानंतर येते नंबर 5 प्रश्न पहिला अ, ब व प्रश्न 6 या प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत एकापेक्षा जास्त वेळा लिहिलेले असेल तर प्रथम लिहिलेले उत्तर हे गुणासाठी गृहीत धरले जाईल. बघा मित्रांनो, तुम्ही जर उत्तर 2 वेळा किंवा 3 वेळा लिहिलं, तुम्ही पहिलं उत्तर लिहिलं ते तुम्हाला वाटलं की हे चूक आहे, त्यानंतर दुसरं लिहिलं की ते तुम्हाला वाटलं की बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, हे जे तुम्ही ना 1 नंबरचं उत्तर लिहिले आहे, तर याचेच मार्क पकडले जातील. म्हणजे याचे तुम्हाला 0 मार्क्स भेटतील आणि हे जे तुम्ही 2 नंबरवर बरोबर लिहिलेलं आहे, तर याचे मार्क्स तुम्हाला मिळतील नाही मित्रांनो. तर उत्तर तुम्ही 1 नंबरवरच लिहा आणि करेक्ट उत्तर लिहा मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे तुम्हाला सूचना दिलेल्या असतात मित्रांनो. तर ह्या सूचना फॉलो करायच्या मित्रांनो. ह्या सूचना जर तुम्ही फॉलो केल्या मित्रांनो, तर तुमचे मार्क्स ऑटोमॅटिक वाढतील मित्रांनो. तुमच्या मार्क्समध्ये वाढ होईल मित्रांनो. तर ह्या सूचना फॉलो करा मित्रांनो आणि पेपर लिहायला स्टार्ट करा. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि हां, आतापर्यंत पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला करू स्टार्ट. त्या अगोदर मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे की पेपर पीडीएफ कशाप्रकारे डाउनलोड करायचा असते आन्सर शीट सोबत. तर हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला करू स्टार्ट. तर बघा मित्रांनो, तुमच्या समोर येते प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. बघा मित्रांनो, तुम्हाला इथं प्रश्न विचारलेला आहे की आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला. बघा मित्रांनो, तुम्हाला 3 गुणासाठी क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत. 1, 2, 3 तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत मित्रांनो आणि बघा इथं तुम्हाला 4 आन्सर सुद्धा दिलेले आहे. यामधलं तुम्हाला करेक्ट आन्सर चूज करायचं असते आणि या रिकाम्या जागेमध्ये लिहायचं असते. तर बघा मित्रांनो, 1 मार्क्ससाठी 1 क्वेश्चन आहे. असे 3 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहे आणि 3 मार्क्ससाठी तुम्हाला हे क्वेश्चन विचारलेले आहे. तर बघा मित्रांनो, नंबर 1 चा आन्सर असा आहे मित्रांनो की आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको. बघा मित्रांनो, ब नंबरचं जे आन्सर आहे ते आन्सर इथं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. तर आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला. बघा मित्रांनो, 1 मार्क्स तुम्हाला इथं इझिली मिळतो. त्यानंतर इथे नंबर 2 जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा शहराचे उत्खनन करताना सापडले. बघा मित्रांनो, नंबर 1 दिल्ली, नंबर 2 हडप्पा, नंबर 3 ऊर आणि नंबर 4 कोलकाता. बघा मित्रांनो, तर यामधलं जे आन्सर आहे ते क नंबरचं बरोबर आहे मित्रांनो, ऊर. तर जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर शहराचे उत्खनन करताना सापडले. बघा मित्रांनो, हे आन्सर याचं करेक्ट आहे. याचा पण तुम्हाला 1 मार्क्स इझिली मिळतो मित्रांनो. त्यानंतर येते नंबर 3 महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री रिकामी जागा यांच्या कीर्तीत मराठी विश्वकोश निर्मितीस चालना मिळाली. बघा मित्रांनो, नंबर 1 वर येते यशवंतराव चव्हाण, नंबर 2 वर येते वसंतदादा पाटील, नंबर 3 वर येते वसंतराव नाईक आणि नंबर 4 वर येते शंकरराव चव्हाण. तर यामधलं करेक्ट आन्सर कोणचं आहे मित्रांनो? तर बघा यशवंतराव चव्हाण. तर बघा मित्रांनो, हे जे अ नंबरचं आन्सर आहे की यशवंतराव चव्हाण, तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीत मराठी विश्वकोश निर्मितीस चालना मिळाली. तर हे याचा आन्सर आहे मित्रांनो. तुम्हाला याचा पण 1 मार्क्स मिळतो. तर अशा प्रकारे तुम्हाला हा पहिला प्रश्न सॉल्व्ह करायचा असते मित्रांनो. त्यानंतर समोर जाऊया मित्रांनो. तर बघा समोर आहे प्रश्न क्रमांक 1 ब. बघा मित्रांनो, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. बघा मित्रांनो, तुम्हाला 3 गुणासाठी 3 क्वेश्चन दिलेले आहेत. एक क्वेश्चन 1 मार्क्ससाठी आहे, असे तुम्हाला 3 क्वेश्चन दिलेले आहे 3 मार्क्ससाठी. तर बघा मित्रांनो, तुम्हाला ह्या ज्या जोड्या दिलेल्या आहेत मित्रांनो, ह्या जोड्या तुम्हाला दिलेल्या आहेत. तर यामधली चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखून तुम्हाला लिहायची आहे मित्रांनो. तर आन्सर शीटमध्ये तुम्हाला असं लिहावं लागेल मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 ब
आणि त्यानंतर नंबर 1 आणि जे ॲन्सर आहे मित्रांनो ते ॲन्सरचा नंबर आणि ते ॲन्सर जसं तसं तुम्हाला लिहावं लागेल मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे हा IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. हा क्वेश्चन पण करून जा मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, याचं जे ॲन्सर आहे ते ॲन्सर असं आहे मित्रांनो, की कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड, हे जे 4 नंबरचं जोडी आहे मित्रांनो, हे जे 4 नंबरची जोडी आहे हे याचं करेक्ट ॲन्सर आहे. म्हणजे हे चुकीची जोडी आहे मित्रांनो. तर तुम्हाला लिहावं लागेल प्रश्न क्रमांक 1 ब, त्यानंतर नंबर 1, त्यानंतर 4 नंबर आणि हे जे लिहिलेलं आहे मित्रांनो कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड, तुम्हाला असं लिहावं लागेल मित्रांनो. तुम्हाला 1 मार्क्स इझिली मिळतो मित्रांनो. त्यानंतर बघा 2 नंबरवर तुम्हाला काय विचारलेलं आहे. बघा मित्रांनो, 2 नंबरवर तुम्हाला ह्या जोड्या दिलेल्या आहे. यामध्ये पण तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो. तर बघा यामध्ये जी चुकीची जोडी आहे मित्रांनो, तर यामध्ये 1 नंबरची जी जोडी आहे हे चुकीची जोडी आहे मित्रांनो. बघा महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली. तर बघा मित्रांनो, हे जे जोडी आहे हे रॉंग जोडी आहे मित्रांनो, चुकीची जोडी आहे. तर हे तुम्हाला जोडी लिहावं लागेल मित्रांनो आणि याचा पण तुम्हाला 1 मार्क्स इझिली मिळतो मित्रांनो. तर चला समोर जाऊया. बघा मित्रांनो, 3 नंबरवर पण तसंच आहे मित्रांनो. तुम्हाला जोड्या दिलेल्या आहे, यामध्ये पण तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर यामधली चुकीची जोडी अशी आहे मित्रांनो, बघा हे जे 4 नंबरची जोडी आहे प्रभाकर लोकमान्य टिळक, तर हे जोडी चुकीची आहे मित्रांनो. हे जोडी तुम्हाला लिहावं लागेल ॲन्सरशिपमध्ये आणि याचा पण तुम्हाला इझिली 1 मार्क्स मिळतो मित्रांनो. त्यानंतर येते मित्रांनो IMP क्वेश्चन. बघा हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 अ, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 2. बघा मित्रांनो, 2 संकल्पना चित्रे तुम्हाला पूर्ण करायचे आहे आणि 4 गुण घ्यायचे आहे. एक संकल्पना चित्र 2 मार्क्ससाठी. तर बघा मित्रांनो, पुढील आकृतीबंध पूर्ण करा. नंबर 1 वर येते मित्रांनो, हे जे आकृती आहे तुम्हाला हे दिलेली आहे मित्रांनो. बघा यामध्ये तुम्हाला 4 रिकाम्या जागा लिहायच्या मित्रांनो. 1 रिकामी जागा अर्ध्या मार्क्ससाठी, अशा तुम्हाला 4 रिकाम्या जागा लिहायच्या आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे मित्रांनो. बघा हा जो क्वेश्चन आहे हा IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. ही जी आकृती आहे मित्रांनो हे चेंज करून येईल. यामधले जे नाव आहे मित्रांनो हे चेंज करून येतील. तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला इथं रिकामी जागा लिहायची होती, तर तुम्हाला हे रिकामी जागा लिहावं लागेल. तर बघा मित्रांनो, ही जी आकृती आहे ही अशीची अशी येणार नाही, बट तुम्हाला चेंजेस करून येईल. बट हा क्वेश्चन तुम्ही करून जा मित्रांनो. तर बघा समोर जाऊया. बघा मित्रांनो, त्यानंतर येते नंबर 2 ची संकल्पना चित्रे. बघा महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाण, महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाण कोणकोणती आहे. तर ते तुम्हाला लिहायचे आहे मित्रांनो. 4 तुम्हाला ठिकाणे लिहायची आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे मित्रांनो. तर तुम्ही हा पण क्वेश्चन करून जा मित्रांनो. बघा महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाण तुम्ही इझिली लिहू शकता मित्रांनो आणि इझिली याचा मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, नंबर 3 वर विचारलेला आहे तुम्हाला, की भारतातील प्रसार माध्यमे कोणकोणती आहे मित्रांनो, हे तुम्हाला लिहायचं आहे. 4 तुम्हाला प्रसार माध्यमे लिहायची आहे आणि 4 मार्क्स 2 मार्क्स तुम्हाला इझिली घ्यायचे आहे मित्रांनो. तर बघा समोर जाऊया. अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 4 मार्क्स घेऊ शकता मित्रांनो. तर बघा त्यानंतर येते प्रश्न क्रमांक 2 ब, थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2. बघा मित्रांनो, तुम्हाला 3 टिपा दिलेल्या आहे आणि 1 टिप तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे मित्रांनो. अशा तुम्हाला 2 टिपा लिहायच्या आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे मित्रांनो. तर तुम्ही याचे इझिली 4 मार्क्स घेऊ शकता मित्रांनो. तुम्हाला याची टिप लिहायची आहे. बघा तुम्हाला टिप लिहिताना तुम्ही 4 ते 5 ओळी लिहू शकता मित्रांनो आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. हे जे 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे मित्रांनो, तुम्ही 4 ते 5 ओळी इझिली लिहू शकता आणि इझिली तुम्ही 2 मार्क्स घेऊ शकता. बघा नंबर 1 वर तुम्हाला विचारलेलं आहे की ॲनल्स प्रणाली, नंबर 2 वर विचारलेलं आहे अभिलेखागार, नंबर 3 वर विचारलेलं आहे दशावतारी नाटके. बघा अशा प्रकारे तुम्हाला 3 टिपा विचारलेल्या आहेत आणि यामधलं तुम्हाला 2 टिपाचं ॲन्सर लिहायचं आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा यामधला जो नंबर 2 चा क्वेश्चन आहे, आपला नंबर 2 ची जी टिप आहे आणि नंबर 1 ची जी टिप आहे मित्रांनो, नंबर 1 आणि नंबर 2, तर हे जे 2 टिपा आहे मित्रांनो, ह्या 2 टिपा IMP आहे. ह्या 2 टिपा तुम्ही पाहून जा. ह्या तुम्हाला 2026 मध्ये कामी पडतील. मी जे तुम्हाला IMP क्वेश्चन तुम्हाला देत आहे मित्रांनो, हे तुम्ही नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. हे तुम्हाला 2026 साठी कामी पडतील मित्रांनो. आणि हा जो जसा तसा ॲज इट इज पेपर आहे मित्रांनो, हा जसा तसा नाही येणार, बट मी तुम्हाला जे IMP सांगत आहे त्या प्लीज तुम्ही नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. तुम्हाला 2026 साठी कामी पडतील मित्रांनो. तर बघा तुम्ही आतापर्यंत पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर तुम्हाला या 10वीमध्ये खूप फायदा होईल. या चॅनलचा 10वीमध्ये तुम्हाला खूप फायदा होईल मित्रांनो. तुमचे मार्क्स पण वाढतील आणि तुम्हाला 10वीमध्ये नपास करण्यासाठी कोणीच रोखणार नाही. बस तुम्हाला करायचं काही नाही, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑल करायचा आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत सर्वात पहिले नोटिफिकेशन येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचं पण चांगलं होईल. तर बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चनला आपण स्टार्ट करू. तर चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे हे आपण बघूया मित्रांनो. तर बघा प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. बघा मित्रांनो 4 गुणासाठी तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहे. कोणतेही 2 तुम्हाला क्वेश्चन सोडायचे आहे आणि 4 गुण घ्यायचे आहे. बघा तुम्हाला इथं 4 क्वेश्चन विचारलेले आहे आणि बघा तुम्हाला यामधले 2च क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहे. काही नाही, तुम्हाला पुढील विधाने सकारण स्पष्ट करायचे आहे. तुम्हाला हे स्पष्ट करायचं आहे की हे का झालं, काऊन झालं, हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि बघा यामधला जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो आणि 4 नंबरचा क्वेश्चन आहे, हे 2 क्वेश्चन तुम्हाला करून जायचे आहे मित्रांनो. हे पण क्वेश्चन 2 IMP आहे मित्रांनो. तुम्ही इझिली याचे पण मार्क्स घेऊ शकता. आणि त्यानंतर येते प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे
प्रश्न क्रमांक 4 हा मोस्ट IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. हा तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळेल. हा जो पॅराग्राफ आहे मित्रांनो, हा पॅराग्राफ चेंजेस करून येईल, तुम्हाला चेंज करून येईल. बट तुम्हाला 2026 मध्ये पॅराग्राफ येणार म्हणजे येणार आणि त्या प्रश्नांचे 4 गुण तुम्ही इझिली घेऊ शकता मित्रांनो. बस व्हिडिओ विदाऊट स्किप बघा मित्रांनो. मी जे सांगत आहे ते काळजीपूर्वक ऐका आणि फॉलो करा. बघा मित्रांनो, हा जो तुम्हाला उतारा दिलेला आहे मित्रांनो, या उतार्यामध्ये तुम्हाला आन्सर दिलेलं असते आणि याच खाली तुम्हाला बघा मित्रांनो, हे जे प्रश्न विचारलेले आहे याचे जे आन्सर आहे ते तुम्हाला पॅराग्राफमध्ये इझिली पाहायला मिळतात मित्रांनो. बघा, मी जे याचं आन्सर आहे ते तुम्हाला शोधून दाखवतो, त्या प्रकारे तुम्ही शोधू शकाल आणि लिहू शकाल. इझिली तुम्ही 4 गुण घेऊ शकाल मित्रांनो. हा जो प्रश्न क्रमांक 4 आहे हा रिकामा जाऊ द्यायचा नाही मित्रांनो. बघा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही प्रश्न क्रमांक 4 चे इझिली क्वेश्चनचे जे आन्सर आहे 4 गुण आहे ते इझिली तुम्ही घेऊ शकाल. बघा मित्रांनो, तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे, तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहे मित्रांनो. 1 मार्क्स, 1 मार्क्स आणि याला 2 मार्क्स. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही 4 मार्क्स इझिली घेऊ शकाल आणि तुम्हाला 4 मार्क्स घ्यायचेच आहे मित्रांनो. बघा, तुम्हाला 4 मार्क्स कसे घ्यायचे आहे मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही पहिले प्रश्न वाचून घ्यायचे. 1 नंबरवर तुम्हाला दिलेले आहे की हॉकीचे जादूगार कोणास म्हणतात. तर हॉकीचे जादूगार कोणास म्हणतात, तर बघा इथं तुम्हाला आन्सर दिलेला आहे की मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. बघा, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद याला म्हणतात, असं तुम्ही याचा आन्सर लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर नंबर 2 वर तुम्हाला विचारलेलं आहे मित्रांनो की 1936 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाल्या. तर बघा मित्रांनो, त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. बघा, बर्लिन. तर 1936 साली ऑलिम्पिक स्पर्धा बर्लिन या शहरात झाल्या. तुम्हाला असा आन्सर लिहायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला इझिली मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर येते मित्रांनो सोमत. बघा, सोमत मांडा हा पण क्वेश्चन तुम्हाला इझी आहे. हा तुम्ही तुमच्या मनानं लिहू शकता मित्रांनो आणि या पॅराग्राफच्या माध्यमातून सुद्धा लिहू शकता. याची तुम्ही 2 मार्क्स इझिली पण घेऊ शकता. बघा, तुम्हाला काय विचारलेलं आहे 3 नंबरवर की हॉकी खेळाडू विषयी आपले मत स्पष्ट करा किंवा मत मांडा. बघा, तुम्हाला इझिली क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही लिहू शकता की हॉकी हा राष्ट्रीय खेळ असून ध्यानचंद यांनी भारतातला जागतिक कीर्ती मिळवून दिली. बघा, हॉकी हा राष्ट्रीय खेळ असून ध्यानचंद यांनी भारताला जागतिक कीर्ती मिळवून दिली. बघा, तुम्ही असं लिहू शकता याचा आन्सर आणि इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. आणि सोबत तुम्ही काही पण लिहू शकता मित्रांनो. हॉकी खेळाडू विषयी तुम्हाला मत स्पष्ट करायचे आहे. हॉकी खेळाडू विषयी तुम्ही काही पण लिहू शकता. 4 ते 5 ओळी लिहायच्या आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे. त्यानंतर येते प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरं लिहा. बघा, कोणतेही दोन क्वेश्चन तुम्हाला इझिली सोडवायचे आहे आणि इझिली तुम्हाला 6 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला सविस्तर लिहायचं आहे मित्रांनो. सविस्तर आन्सर तुम्हाला थोडं मोठं लिहायचं असते, म्हणजे तुम्ही 6 ते 8 ओळी लिहू शकता मित्रांनो आणि इझिली तुम्ही 1 क्वेश्चनचे 3 गुण घेऊ शकता. असे तुम्हाला 2 क्वेश्चन सोडवायचे आहे आणि 6 गुण घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला नंबर 1 वर विचारलेला आहे की इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. बघा, त्यानंतर नंबर 2 वर विचारलेला आहे की अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्वाची आहेत. त्यानंतर नंबर 3 दूरदर्शनाचा इतिहास स्पष्ट करा. बघा, हा जो क्वेश्चन आहे 3 नंबरचा हा IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. हा क्वेश्चन करून जा. त्यानंतर येते नंबर 4. हा क्वेश्चन जो आहे कला क्षेत्र व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत स्पष्ट करा. हा पण क्वेश्चन जो आहे मित्रांनो, हा पण क्वेश्चन IMP आहे. हे जे 2 क्वेश्चन आहे मित्रांनो, हे 2 क्वेश्चन पण करून जा. हे पण तुम्हाला 2026 साठी कामी पडतील मित्रांनो. तर बघा, तुम्हाला याचा आन्सर 6 ते 8 ओळीमध्ये लिहायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर समोर जाऊया मित्रांनो. समोर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 6. बघा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. बघा मित्रांनो, तुम्हाला 2 गुणासाठी हा प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्ही इझिली याचे 2 मार्क्स घेऊ शकता मित्रांनो. बघा, तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेला आहे, एकदम सोपा क्वेश्चन विचारलेला आहे. बघा, नंबर 1 महाराष्ट्रात स्थानिक शासना संस्थांमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर बघा, किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर तुम्हाला बघा, हे तर माहीतच असेल की महिलांसाठी 50% जागा आहे आणि पुरुषांसाठी पण 50% जागा आहे. तर बघा, तुम्ही याचा इझिली 1 मार्क्स घेऊ शकता मित्रांनो. हे सर्वांनाच माहिती आहे की महिलांसाठी 50% राखीव जागा आहेत. तर बघा, इझिली तुम्ही लिहायचा आणि इझिली मार्क्स घ्यायचा. त्यानंतर बघा, नंबर 2 वर येते की शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी करण्यात आली. तर काय आली हे तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा, नंबर ब हरित क्रांती शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली, असं तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. तर तुम्ही याचे इझिली 2 मार्क्स घेऊ शकता. आणि हा जो क्वेश्चन आहे हा IMP क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन करून जा. तुम्हाला याचे इझिली मार्क्स घ्यायचे आहे मित्रांनो. हे जे आहे हे एकदम सोपी क्वेश्चन आहे मित्रांनो. हे क्वेश्चन करून जा आणि याचे पण मार्क्स घ्या. त्यानंतर येते मित्रांनो प्रश्न क्रमांक 7. बघा, हा पण प्रश्न क्रमांक 7 IMP आहे मित्रांनो. हे तुम्हाला क्वेश्चन बदलून येतील आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि सोपी सुद्धा आहे मित्रांनो. तुम्हाला चुटकी बरोबर लिहायचं आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा मित्रांनो, 4 मार्क्स हे पण चुटकी बरोबरचे सोडायचे नाही मित्रांनो. बघा, तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेला आहे, नंबर 1 वर तुम्हाला विचारलेला आहे की माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील
कारभारातील गोपनीयता वाढली आहे. हे विधान चूक आहे मित्रांनो. हे जे नंबर 1चं विधान आहे हे चूक विधान आहे. हे तुम्हाला लिहायचं आहे की हे विधान चूक आहे. बघा मित्रांनो, त्यानंतर नंबर 2चं जे विधान आहे की निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. बघा मित्रांनो, हे जे विधान आहे नंबर 2चं हे विधान बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर नंबर 3चं जे विधान आहे, तसं तर तुम्हाला 2च विधाने पूर्ण करायची आहे, बट मी तुम्हाला ॲन्सर सांगून देतो मित्रांनो की याचं ॲन्सर काय आहे, चूक आहे की बरोबर आहे. बघा याचं जे ॲन्सर आहे, बघा तुम्हाला विचारलेलं आहे की शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. बघा मित्रांनो, हे जे विधान आहे हे विधान चूक आहे मित्रांनो. शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष नाही आहे मित्रांनो, तर हे विधान चूक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. बघा मित्रांनो, त्यानंतर येते IMP क्वेश्चन. हा जो प्रश्न क्रमांक 8 क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 8 पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणतेही एक. 2 गुणासाठी तुम्हाला संकल्पना विचारली जाते मित्रांनो. बघा हा जो पहिला नंबरचा जे संकल्पना आहे की प्रादेशिक पक्ष, हा जो क्वेश्चन आहे, ही जी संकल्पना आहे ही IMP संकल्पना आहे मित्रांनो. ही जी संकल्पना आहे ती करून जा मित्रांनो. आणि बघा मित्रांनो, 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे निवडणूक आयोग. तर बघा याचा ॲन्सर तुम्हाला असं लिहायचं आहे की बघा नंबर 1 ची जी संकल्पना आहे की प्रादेशिक पक्ष याचं ॲन्सर असं होईल मित्रांनो की एखाद्या राजापुरते कार्य करणारी पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्ष, असं याचं ॲन्सर होईल. असं तुम्ही याचे 2 मार्क्स घेऊ शकाल मित्रांनो. तसं तर तुम्हाला एकच संकल्पना पूर्ण करायची आहे, बट मी तुम्हाला दोन्हीचं ॲन्सर सांगत आहे मित्रांनो. बघा नंबर 2 वर विचारलेला आहे तुम्हाला निवडणूक आयोग. निवडणूक आयोगचं ॲन्सर असं होईल मित्रांनो की निवडणूक प्रक्रिया पार पाडणारी घटनात्मक संस्था. निवडणूक प्रक्रिया पार पाडणारी घटनात्मक संस्था म्हणजे निवडणूक आयोग. तर असं याचं ॲन्सर होईल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही याचे 2 मार्क्स घेऊ शकाल मित्रांनो. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर येते मित्रांनो प्रश्न क्रमांक 8ब. दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा कोणतेही एक. 2 गुणासाठी तुम्हाला कृती दिलेली आहे मित्रांनो. बघा पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की महिला संबंधीचे कायदे. महिला संबंधीचे कायदे कोणकोणते आहेत हे तुम्हाला लिहायचे आहे. 4 कायदे आहेत. तुम्हाला 4 कायदे लिहायचे आहेत आणि इझिली तुम्हाला 2 गुण घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो, तुम्ही इझिली प्रकारे लिहू शकता आणि इझिली गुण घेऊ शकता. तर बघा हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, नंबर 2चा जो क्वेश्चन आहे की महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष, हा जो क्वेश्चन आहे, ही जी संकल्पना आहे ही IMP संकल्पना आहे, इम्पॉर्टंट संकल्पना आहे. हे पण तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा आणि हे पण संकल्पना करून जा. तर बघा त्यानंतर येते प्रश्न क्रमांक 9. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. बघा तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहायची आहे कोणतेही एक. तुम्हाला 2 क्वेश्चन विचारलेले आहे. तुम्हाला या क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन घ्यायचा आहे आणि थोडक्यात उत्तरे लिहायचं आहे. 2 गुण तुम्हाला इथं घ्यायचे आहे. तुम्ही थोडक्यात उत्तर इझिली लिहू शकता आणि इझिली 2 गुण घेऊ शकता. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा पेपर असतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येईल. तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हां, तुम्हाला पण या पेपरचा PDF लागत असेल मित्रांनो, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक Instagramची लिंक दिलेली आहे. त्या Instagram पेजला फॉलो करा आणि फॉलो केल्यानंतर एक स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट माझ्या WhatsAppला सेंड करा. मी WhatsApp नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला PDF सेंड करेल ॲन्सर शीट सोबत. आणि हां, हा जो पेपर आहे मित्रांनो, हा पेपर ॲज इट इज येणार नाही. बट मी जे तुम्हाला IMP क्वेश्चन दिलेले आहे मित्रांनो, ते IMP क्वेश्चन नक्की करून जा. आणि हां, आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. मी या चॅनलवर 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला 10वीमध्ये या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. थँक्स.